सन्माननीय सुज्ञ नाट्यरसिक जितेंद्रराव यांना माझी नारदाची भूमिका अति प्रिय आहे अशा माझ्या नारदाच्या भूमिकेवर प्रेम करणारे जितेंद्रराव यांनी पार्श्वभूमी दिले जितेंद्रराव यांचे उपस्थित प्रेक्षकांच्या मंडळाच्या वतीने स्वीकार वाटा हत्तीवर बसून साखर वाटा सारा वेदातून नदी जल्लोष करा अति उत्साह करा राजे संकर्षण यांच्या हाती माझ्या कन्येचा हात दिला माझी कन्या मृदुला आणि बाळाची आई झाले मी आजोबा आनंदाची वार्ता कानावर पडल्यापासून केवळ एकदा माझ्या बाळेला डोळे भरून पाहतो असं झालं माझी बाळ मी गुप्त हेरा करवी संदेश म्हटलं बाळेसाठी आणि तो केव्हा येतो याची देखील मी मार्ग विश्वासघात आणि कंबरड्यात लाद अशी वृत्ती विलासी बाळगून माझ्या बाळेचं अपहरण करण्यासाठी अमरसैन तत्पर झाला छातीचा कोट करून राजा मैदानात दरबारी उपस्थित होता अंतरी सलमारी सल राजा मेघरत्नासमोर का प्रदर्शित केली नाही का माझी खंजीर खुपसण्यासाठी तत्पर झाला तुमच्या जीवनात मला संधी द्यायची होती संधी मला संधी हवी होती म्हणून तुमचे चरण पकडले माफी मागितली अमर साहेब छोटीशी नाही आपला आपल्या हातून घडला होता इतरांचा सैनिकांचा मानधनावर खात होता त्यांच्या मानधनात तुम्हाला ढोळाढोळ करण्याचा अधिकार नव्हता सरसेनानी पदाचा पण तुम्हाला राजकन्याला दिला होता मग तुला सगळं मानधन वाढवून पाहिजे होतं माझ्या जवळ मागायला हवं होतं मग का केला तसं सरदार घराण्याबद्दल तू बोलूच नकोस अरे सरदार घराण्याला कलंक लावण्यासाठी तू तयार झाला आणि तुमच्या सरदार घराण्यात जन्माला आलेल्या महाभागाने आपल्याला काय केलं स्वतःची शिरा आणि पोटची पोरं आम्हाला राजकन्यासाठी करार करण्यासाठी माझ्या जीवनात मला एक संधी तुम्ही घ्यायला हवी होती माझ्या आजोबा माझ्या मुलांनी तुमच्या राष्ट्रासाठी स्वान देण्यात मानले अमर सिंग आतापर्यंत शासन तुम्हाला आम्ही केलं होतं पण ते शासन धुडकावून आज माझ्या नगरीत तुम्ही मिळवून ठेवणार आता तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही वारे चोरा आणि हात चोराचा साथीदार अघोरी वारे तुझ्याजवळ पाहूनच वाटतंय हे अघोरी सामोपचाराच्या बोधावर तुम्हाला सांगतोय त्यांचे श्रीनगर नगरीत तिचा विवाह झाला तिचा छंद सोड एका पुत्राची ती आई झाली तुला सांगतो काय ते काय
संघ राजू राणे याचकडून श्रीदेवी भगवती दशावतार नाट्यमंडळाचे आगमनाचं प्राप्त झाले. राजू राणे यांचे आगमन या मनाला समाधान कारण माझ्या बाबाने माझं लग्न राजकर्ते राजे सातवंशी यांच्याशी केलं. तर तेव्हापासून अगदी सुद्धा लागला कोणत्याही गोष्टीची सारी सुद्धा माझ्या जगातील लोकांना केली. अजून काय प्रत्येक स्त्रीला वाटत की आपल्या मुशीला एखादा पुत्र किंवा कन्या त्याचप्रमाणे पाहत हा लबाड कसा एकसारखा माझ्याजवळ टकराव करतो. अरे लबाड काय पाहतो तुला झोप येत नाही हा समजलं. तुझे बाबा नाही म्हणून तुला झोप येत नाही की का? अरे लबाड तुझे बाबा गेले ना ते बोलण्यासाठी गेले. हे मनुष्य मागायला येत असतील पण तू शांतच होती. तुझ्यासाठी मी छानशी अंगाने बसतो. रडू नको रडू. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग. आज माझ्या माणसाला झोपला येत नाही.
तुम्ही
इमाना नको आलो पाट्याची मोर 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 अरे केव्हा तरी गे या बागेत येऊन बसायला येऊन माझ्यावर आला बागेत कांदारी भाकर घेऊन महाराला पण येते पण ही काही अजून यायला नाही बागेला आली तरी कुठं बागे ही पाट्याची पोरं पण थांबेना बागेला येईना अरे करावं तरी गे असंच करा यावं बागेही मातून थोडा हिरगुळा व्हाया हवा याच्यासाठी असं करावं राहून वनावर खाली धरती अगं बागे अगं पोटात कावळं लागलं ये की दिसाला माथ्यावरती आल्यार डोंगर पाल्यार डोंगर मोठीच कॉल कॉल करी आल्यार डोंगर पाल्यार डोंगर मोठीच कॉल कॉल करी गेली सांगून माझा धनकरी के माणसा घरात भेटलं घरी गेली सांगून माझा धनकरी के माणसा घरात भेटलं घरी गेली सांगून माझा बागेचा मी बघायला असं वाटायला लागलं बागे यायचं येळला बागे थोडा ये बागेची वाट बघावी बागेची गिराही तो वाट बघायला बागे आता धनी धनी म्हणून हाका मारते पण हे हा केला हो काय गेला आता हे गेलं तरी कुठं म्हणायचं दुसरं काय नाही या रानात वाघ लांडगे कोल्हे अहो आजकाल काय भरवसा आहे होय हा मागे त्या आमच्या गावातल्या राग्याला खाल्लं नाही होय वाघानं आणि नुसती आठव झाली तरी काळजाचं कसं पाणी होतं या हे धनी केलं तरी कुठं अहो धनी या शिव देणार नाही बरं का माझ्या धन्यासनी काही एकच रोग नाही बरेच रोग आहे आता आवाज दिला की कसे आवाज देतात पण आवाज धनी 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 हो आता आवाज देते आवाज धनी 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 हो बघितलं आवाज कुणी दिला आवाज कुणी दिला अगं आवाज तू दिला की काय आवाज तुम्हाला येतो की नाही अगं मागे अगं केव्हापासून तुझी वाट बघतोय पोटात कावळा लागले धनी तुमच्यासारखी नुसती मेंढर घेऊन राहण्याचं एकच काम नाही
बागे तू काय करती ग झोपडी बनवून काय करती मला सांग जेव्हा पाहावं तेव्हा तू झोपडीत नाही जात सरी कुठं अहो, झोपडीत राहून पोटाला काही मिळालं का घरात काही नाही नुसतं म्हणे धनगरात धनगर वाढा म्हणजे या धनगुराच्या वाड्यात खाया काय नाही अहो, ऐका नाही खरं खाया काय नाही काय नाही अगं खाऊन जाऊन के खाती ना के तुला के हवं के हवं तेवढं सांग तू भजी खाणार वैतर भाजी खाणार भजी खाती भजी जिलेबी जिलेबी अजून आणि बटाटा वडा खाती अहो, आता भटाचा वडा कशाला खाईन बटाटा वडाला जोड अगं मागे अगं हे खाई ते खाई ते खाई खाऊन खाऊन ते खायचं माझी काय खाती ना अहो तोंडात काय तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही आज तुझ्या म्हणा मला के घेऊन आली तेवढं सांग बघा तुमच्यासाठी आज काय आणलंय बघा काय आणलं या. बागे अगं पाटाची बोरवी लांब लांब गेली आता तू काय आणलं तेवढं दाखव खाऊन घेऊ बरं बाई अगं बागे अहो, पोटात कावळं भरायला लागला असतील ना व? अगं बेगीन बेगीन खाऊन घ्या म्हणते अगं किती वेळ आणून लावला हे बघा के आणलंस हे कधी खाल्लंस अगं बागे किती आणलं अगं गणगुराच्या वाड्यात याच्यापेक्षा काही नाही अहो घरात काय असेल तर आणि दुसऱ्याकडून मागून आणलंय घ्या आधी आणि तो बी शिळा अगं गणगुराला शिळा देतात होय किती बोलतायसा पोटात कावळे पकडतात त्याचं काय नाही मग दे हे घ्या आणि पोटभर खा अगं राजे पहिला रस्ते माझा फिरतीचा अगं माझ्या बागेचा घे बागे अगं कोण बघते घे अगं घे बागे काय पण माझी लाडाची नको हे काय काय माझं मला बरोबर आता हे खाऊन मी खाल्लं बरं का आता का तो पोट भरलंय? बागे हे समजा तुम्ही खायचं बरं का? बागे अगं तुझ्या हात ये चालती झाला ना वाट बसल्या आणि सांगतायचं काय? होय बागे आता हे सगळं मी खायचं होय? बागे अगं कोणतरी येईल या वाटतं कोणतरी येईल गेला चालेला त्याला होईल की हे पाणी घ्या. कशाला काळजी करते या बागे आवाज तर सांगतो. या मार्गाने मी मार्गक्रमण करतोय बागे आवाज कुणाचं बरं मला ही आवाज येतो. असंच केलं पाहिजे माझं कार्य पूर्ण करून कुठंतरी या बालकाला अगं कुणापाशी तरी द्यावं गाड्या लागेल. बरंच आहे. पण या अरण्यात कुणाचा तरी आवाज येतो. गाड्याचं तर नाही कुणीकडे बघा तरी एकदा हात तुझ्या मला बागे अगं एवढं कोण तुझ्या मायचा पाहुणा की काय अहो माझ्या माहेरचा पावला नाही